रोटरी इंटरनॅशनलच्या 130 क्लबमधील सुमारे 4000 रोटेरियन दरवर्षी समाजोपयोगी प्रकल्प राबवतात। यंदा रोटरी सेवा महिना 15 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सुरू होणार असून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा गव्हर्नर हर्ष मकोल यांनी दिली। ठाण्यातील 36 क्लब या उपक्रमात सहभागी होऊन हेरिटेज प्रकल्पावर भर देतील। किल्ले, वारसा स्थळं आणि प्राचीन वास्तूंची स्वच्छता आणि संवर्धन यावर विशेष लक्ष दिलं जाईल। तसंच हेरिटेज रन मॅरेथॉनद्वारे निधी संकलन होणार आहे। ठाणे, कल्याण, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ आणि भिवंडी इथे नोकरी मिळावे आणि आभा कार्ड मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येतील। नवी मुंबईत 60 कंपन्या सहभागी होणार आहेत। कल्याणमध्ये चेक डॅम बांधणी, थॅलेसिमिया जनजागृती, रक्तदान आणि महिला सक्षमीकरण उपक्रमही राबवले जातील। रोटरीच्या 120 वर्षाच्या कार्यपरंपरेत नागरिकांच्या सहभागाचं स्वागत असल्याचं मकोल यांनी सांगितलं। या उपक्रमांना ठाणे महापालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलीस आणि विविध मान्यवरांचं सहकार्य लाभणार आहे। दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 130 क्लबच्या मार्फत 4000 रोटरी सदस्य अविरतपणे लहान मोठे समाजोपयोगी प्रकल्प राबवत असतात, असं ठाणे वैभवचे संपादक आणि ज्येष्ठ रोटरी सदस्य मिलिंद बल्लाळ यांनी सांगितलं। जिल्हा समन्वयक सतीश माने यांनीही रोटरीच्या कामकाजाबद्दल माहिती दिली।